नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजेच लक्षात घ्या की तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाभ KYC चुकल्यामुळे आला नव्हता, तर अशा लाडक्या बहिणींसाठी जे फॉर्म आहेत ते आता अंगणवाडी सेविकांमार्फत उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। तर तुमच्या ठिकाणी हा फॉर्म आला असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा। आणि जरी तुमच्या ठिकाणी हा जर फॉर्म तुमच्या अंगणवाडी सेविकांमार्फत आला नसेल तरी देखील तुमचा जिल्हा नक्की कळवा। तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी फॉर्म सुरू होतील किंवा जिल्ह्यामध्ये फॉर्म सुरू झाल्या संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। तर म्हणजेच आपण या संदर्भात माहिती देणारच आहोत। चला तर सदरचा फॉर्म कसा आहे तो आपण पाहूया, जेणेकरून लाडक्या बहिणींना या संदर्भात असणाऱ्या शंका आहेत त्या त्यांच्या दूर होणार आहेत। या अर्जामध्ये सांगण्यात आलेलं आहे की मी अर्जदार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी असून माझा लाभ या महिन्यांपासून बंद झालेला आहे, म्हणजे साधारणतः नोव्हेंबर महिन्यापासून बंद झालेला आहे। मी सत्यप्रतिज्ञेवर कळवते की माझी KYC प्रक्रिया पूर्ण केली असून माझ्या कुटुंबामध्ये कोणीही व्यक्ती सरकारी नोकरीवर नाही आहे। माझ्या घरामध्ये 4 चाकी वाहन नाही, तसेच माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असून मी योजनेत पात्र आहे। माझ्या आधार कार्डची पूर्ण चौकशी करून माझा लाभ पुन्हा चालू करण्यात यावा अशा प्रकारचा अर्ज सादर करत आहे। आणि सोबत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड लागणार आहे, लाभार्थीचे पती किंवा वडील यांचं आधार कार्ड, लाभार्थीचं TC झेरॉक्स, लाभार्थी रेशन कार्ड। तर अशा प्रकारचा अर्ज आलेला आहे। तर हा अर्ज महत्त्वाचा आहे। तर हा अर्ज तुमच्या जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे उपलब्ध होण्यास सुरुवात झालेली आहे। त्वरित तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला अटॅच करायची आहेत। तर याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की ज्यांची KYC चुकलेली आहे अशाच लाडक्या बहिणींसाठी हा अर्ज आहे। ज्यांनी KYC केली नाही त्यांनी देखील हाच फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविका यांच्याकडे विचारणा करायची आहे। तर अशा प्रकारची आता प्रोसेस आहे। आनंदाची बातमी सगळ्याच लाडक्या बहिणींना आहे। साधारणतः या 2 आठवड्यामध्येच लक्षात घ्या की जानेवारी महिना जो आहे तो कागदपत्र पडताळणीसाठी जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींना हा जो लाभ आहे, ज्या लाडक्या बहिणी याच्यामध्ये पात्र ठरतील तर अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांचा लाभ एकत्रित दिला जाणार आहे। तर अशा प्रकारची आत्ताची महत्त्वाची अपडेट आहे। तर हा फॉर्म आहे, जर तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांकडे आला नसेल तर लवकरच तुमच्या ठिकाणी येणार आहे। तर याच्यामध्ये लक्षात घ्या, जर परित्यक्त्या लाडक्या बहिणी असतील तर त्यांच्यासाठी वेगळा ऑप्शन आला होता, त्यामुळे यांच्या संदर्भात देखील आपण माहिती घेतच आहोत। तर याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी होती की ज्या लाडक्या बहिणींचे पती हयात नाही आहेत, वडील हयात नाही आहेत, तर त्यांना संबंधित कागदपत्र सबमिट करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अंगणवाडी सेविका ताई यांच्याकडे देण्यात आली होती। त्यांनी देखील या संदर्भात विचारणा करायची आहे। आपण देखील या संदर्भात माहिती घेत आहोत। तर अशा प्रकारची ही आनंदाची आणि महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या ठिकाणी लवकरच हा फॉर्म येणार आहे आणि तुम्हाला पात्र होऊन पुढचा लाभ देखील मिळणार आहे। तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून तारीख घोषित नाही आहे। सोशल मीडियावरती अनेक तारखा येत आहेत, कृपया अशा चुकीच्या मेसेजवरती विश्वास ठेवू नये। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।